शुभं करोति। मला असं बाहेर बसायला लावून काय चाललं काय असेल त्यांचा हात? काय करतायत का ही दोघात? देवा शपथ, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम। पण लग्न मात्र आकाशी करतेस का? असं का? प्रेम माझ्यावर आणि लग्न आकाशी का? कारण माझा नाईलाज आहे। हे सगळं मला तुझ्यासाठी करावंच लागेल। माझ्यासाठी आकाशी लग्न? हो, कारण तू जेव्हा आकाशवर हल्ला केलास आणि तुरुंगात गेलास, काय करून बसलीस तू? आणि का केलंस तू? मी आकाशला काहीच केलं नाहीये। तो खोटं बोलतोय। कायम तो आपल्या मार्गात येतो। असेलही निशाद, पण यावेळी त्याच्याकडे जे पुरावे त्यामुळे तू अडकशील। त्यामुळे माझ्याकडे आकाशी लग्न करणं वाचून दुसरा पर्याय नाही। म्हणजे आपण आपलं एकमेकांवरचं प्रेम विसरून जायचं, संपून टाकायचं सगळं? नाही, बिलकुल नाही। मग आकाश? मला त्याची पर्वा नाही। किमया निशादची होऊ शकत नसेल कदाचित, पण आर्या तर प्रथमेशचीच आहे ना। आणि राहील निशाद इथे नाही, तुझ्यावर एकट्यावर भार पडतोय, कळतंय मला। अरे करू दे ना, मला थोडी मदत करू दे। निशाद अजून कसा आला नाही रे? सोहम, मला काळजी वाटते त्याची। म्हणजे किमयाचा खरा स्वभाव कळल्यावरही तिचा नवरा असल्याचं नाटक करायचं, हे कसं सहन करत असेल तो? सारखं असं वाटतंय कसा बोलत असेल, कसा वावरत असेल त्या आजींसमोर। किती त्रास होत असेल त्याला। तुम्ही पण या पुन्हा। मी येणार ना, म्हणजे काय, नक्की येणार। आणि पुढच्या वेळेला आजी मी जोडीने येणार। काय अरे? असंच एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांना जपा। पोरांनो, चला, निघाय हवं तुम्हाला। हो चला, उशीर होतोय, चला। असे येतो। बोल, काय हवंय तुला? काय करू मी तुझ्यासाठी? रिलॅक्स, काही काय एवढे? वेळ येईल तेव्हा सांगेल, तेव्हा मात्र पळ काढायचा। दिलेला शब्द मी नाही मोडणार। तोंड दाबून मुक्यांचा मार सहन केला, वेळोवेळी समजूतदारपणा दाखवलाय ना? आता निशादची पाळी। हे सगळं अवसान आहे। तो खरा कसा आहे, वेळ आल्यावर तो नक्की कसा वागेल, हे मला अख्ख्या जगाला दाखवून द्यायचंय, आणि तुलाही। शुभं करोति।